बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 28. आत येऊ का? अपर्णाच्या छोट्याशा केबिनचं दार उघडून एका मध्यमवयीन स्त्रीनं म्हटलं. तसं चटकन उठत त्यांचं स्वागत करीत अपर्णानं म्हटलं, या ना या. सॉरी, मी अनाहूतपणे आले. काही हरकत नाही, प्लीज बसा ना. प्रथम माझा परिचय करून देते. मी उर्मिला रानडे, प्राध्यापिका आहे. मी सोशॉलॉजी माझा विषय आहे. तुम्ही सांगलीहून आलायत? हो, इतकी वर्षे सांगलीला होते, आता पुण्याला आले. आल्या आल्या पहिलं काम होतं तुमची भेट घेणं. अपर्णा हसली. समोरची स्त्री विदुषी तर दिसत होतीच, पण खूप मनस्वी आणि मनमोकळी वाटत होती. तुमचं अगदी मनपूर्वक अभिनंदन, प्रा. उर्मिला रानडेंनी म्हटलं. हा मनसोक्तचा जो उपक्रम सुरू केलाय तुम्ही, तो फारच सुंदर आहे. असं एखादं मासिक मराठीत निघू शकतं यावर विश्वासच बसत नाही. पहिले 2 अंक वाचले नव्हते मी, पण प्रलंच्या मुलाखतीचा अंक वाचला, त्यानंतर तेही मिळवून वाचले. स्वातंत्र्य विशेषांक तर अप्रतिमच आहे. किती स्वच्छ स्पष्ट मांडणी असते. केवढे मोठमोठाले विषय तुम्ही किती साध्या सोप्या भाषेत मांडता. मी तर माझ्या विद्यार्थिनींना त्याचाच अभ्यास करायला सांगते. वाचकांचे विचारविश्व, भावविश्व अक्षरशः ढवळून टाकता आहात तुम्ही. विचार केल्याशिवाय गत्यंतर राहत नाही, असंच करून ठेवलंय. किती बोलू आणि किती नको असं उर्मिला रानडेंना झालं होतं. त्यांच्या कौतुकानं अपर्णा मात्र काहीशी संकोचली होती. खरं सांगू का उर्मिला ताई, तिनं म्हटलं, यात माझं स्वतःचं श्रेय फार थोडं आहे. यामागची प्रेरणा राजनची आहे, राजन चौधरी. हो, वाचले मी तेही. तुमच्याकडेच राहतात ना ते? हो. मी भेटू शकेन? आता तो कंपनीत गेलाय. हरकत नाही, पण कधीतरी त्यांनाही भेटायला आवडेल मला. मग किंचित थांबून त्यांनी म्हटलं, खरं सांगू का? प्लीज बोला ना. अहो, तुम्हीही किती तरुण आहात. अपर्णा करंदीकर म्हणजे निदान माझ्या वयाची कुणी विदुषी असेल असं वाटलं होतं. तशी तुमच्या वयाचीच आहे मी, अपर्णानं हसत म्हटलं. पण आजकाल जरा तरुण दिसते असं बरेच जण म्हणतात. असो, आता जरा माझ्या भेटीचं प्रयोजन सांगते. जरूर. अपर्णाताई, तुम्ही हिंदुत्ववाद, समाजवाद यांचा खूप सुंदर समाचार घेतला आहे, पण आपल्याकडचा एक महत्त्वाचा वाद अजून आला नाही आहे तुमच्या अंकात. कुठला? गांधीवाद. हो, खरंय. गांधी नावाचं फार मोठं गारुड या देशावर होतं. कितीतरी वर्ष. अजूनही त्यातून अनेकांची सुटका झालेली नाही. काही जण तो फक्त नावाला वापरतात. तरीही गांधीवाद हा सतत कुठे ना कुठे डोकावत असतोच. खरंय. मुळात गांधी हा विषय तितका सोपा नाही आहे. म्हणूनच तर तसा तो नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. गांधींना महात्मा म्हणणारे, त्यांची पूजा करणारे या देशात आहेत. तसेच त्यांचा तिरस्कार करणारे, त्यांची हेटाही करणारेही आहेत. आणि ते तसं साहजिकच आहे, कारण गांधीजींचं व्यक्तिमत्व हे तसं गुंतागुंतीचंच आहे. ते दिसायला कितीही साधं दिसत असले तरी. अगदी खरं आहे. म्हणूनच त्या विषयाच्या वाटेला जाण्याचं धाडस आम्हीही केलेलं नाही अजून. ते मी करू शकते, म्हणजे तुमची अनुमती असेल तर. म्हणजे काय? अगदी जरूर. गांधीवाद हा विषय असा आहे ज्याला बगल देऊन पुढे जाताच येणार नाही. माझी थोडी पार्श्वभूमी सांगते. तुम्ही कदाचित दादासाहेब रानडेंचं नाव ऐकलं असेल. ते माझे सासरे. अतिशय जातिवंत गांधीवादी.
गांधीजींच्या आश्रमातही राहिले होते ते. नंतर त्यांनी हिंगोलीला स्वतः आश्रमही सुरू केला होता. गांधीजींचा ग्रामविकासाचा कार्यक्रमही राबवला होता. आता ते हयात नाही आहेत. नुकत्याच माझ्या सासूबाईही गेल्या. पण दोघांचा संसार तसा त्याला संसार म्हणता यायचा नाही. दोघेही कायद्यानं विभक्त झाले नव्हते एवढंच. पण एका गांधीवाद्याच्या पत्नीला काय काय सोसावं लागतं ते अगदी जवळून पाहिलंय मी. अर्थात दादासाहेबांविषयीही माझ्या मनात अत्यंत आदर आहे. खूप सच्चे आणि मनस्वी होते ते. पण त्यात सासूबाईंची मात्र प्रचंड फरफट झाली. म्हणूनच मी नेहमी म्हणते की माझं भाग्य की मी दादासाहेब रानडेंची सून आहे, पण पत्नी नाही झाले. अपर्णा बघतच राहिली. उर्मिलाताईंचं ते एकच वाक्य खूप काही सांगून गेलं होतं. गेली काही वर्षे मी स्वतःसाठीच गांधीवादाचा अभ्यास करते. इतकं काही जमा झालंय की एक पुस्तकच होऊ शकेल. उर्मिलाताईंनी म्हटलं. तुम्ही लिहायलाच हवं ते. अपर्णानं चटकन म्हटलं. ते तर लिहीनच मी, पण मनसोखच्या वाचकांसाठी सोप्या भाषेत तोही एका लेखात गांधीवादाचा समाचार घेणं हे एक आव्हान वाटतंय मला, आणि ते मी स्वीकारू इच्छिते. आमच्यासाठी ती एक पर्वणीच ठरेल. अपर्णानं म्हटलं. केव्हा लिहिताय बोला. दिवाळी अंकामुळे डिसेंबरचा अंक नसणार आहे, पण तुम्ही म्हणत असाल तर जानेवारीच्या अंकातच घेईन. केव्हापर्यंत देऊ शकाल तुम्ही? तुम्ही एवढी उत्सुकता दाखवताय तर या आठवड्यात बसून पुराच करते मी. खूपच छान. तुमच्या प्रस्तावाचा इतका आनंद झालाय मला. असं वाटतंय गांधीवाद कसा चालत आलाय मनसोक्तकडे. या बाबतीत खरंच खूप लकी आहे मी. आजवर तरी मला कधी विषयही शोधावे लागले नाहीत की त्यासाठीचे लेखकही. सगळी अगदी नेमकी मंडळी मला भेटत गेली. अपर्णाताई, तुमचं कामच असं आहे की आमच्यासारखी माणसं खेचली जातात. असं वाटतं तुमच्या या मिशनमध्ये आपलंही काही योगदान असावं. तेही खरंच, पण मी लकी आहे यात शंकाच नाही. राजन माझ्या आयुष्यात आला. विश्वासराव महाशब्देंसारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. अजित परदेशींसारखा सहाय्यक संपादक मिळाला. दिवाळी अंकाचा प्रॉब्लेम होता, तोही डॉली मत्तीला धावून आली. त्यातलं मी काहीही मिळवलं नाही. हे मला मिळालं एवढंच म्हणेन मी. ठीक आहे, उर्मिलाताईंनी म्हटलं. तुमचा फारच आग्रह असेल तर तुम्ही लकी आहात हे मान्य करूया. पण तरीही एक निश्चित, अल्टिमेटली यू गेट ओनली व्हॉट यू डिझर्व. उर्मिलाताईंच्या त्या उद्गाराने अपर्णानं कृतज्ञतेनं समाधानानं क्षणभर डोळेच मिटून घेतले. बरं आहे, मग चलते मी, उर्मिलाताई म्हणाल्या. तसं अपर्णानं चटकन म्हटलं. छे छे, चहा कॉफी काहीतरी घेतल्याशिवाय नाही जायचं. उर्मिलाताई, हे फक्त ऑफिस नव्हे, घरी आहे माझं. तुम्ही माझ्या घरी आला आहात. काय घेणार? कॉफी चालेल. अपर्णानं लक्ष्मीबाईंकडे कॉफीचा निरोप पाठवला आणि म्हटलं. उर्मिलाताई, तुम्ही थांबलाच आहात तर मला तुमच्या सासू सासऱ्यांबद्दल काही सांगा ना. तुमच्या त्या एका वाक्यामुळे खूपच उत्सुकता वाटते. शिवाय ते सगळं तुमच्या लेखामध्ये असेलच असं नाही, म्हणून म्हटलं तुमच्याकडूनच ऐकावं. जरूर, असं म्हणून उर्मिलाताई त्यांचे अनुभव सांगू लागल्या आणि अपर्णा कमालीच्या उत्सुकतेनं ते ऐकण्यात रंगून गेली. उर्मिलाताईंचे ते अनुभव, ते निरीक्षणं ऐकता ऐकता अपर्णाची खात्रीच झाली. त्या गांधीवादावर लिहितील ते निश्चितच खूप वेगळं असेल आणि तितकंच सडेतोडही, अगदी मनसोखच्या परंपरेला साजेसं. लेखाचं शीर्षकही तिच्या नजरेसमोरून तळू लागलं होतं. कशाला हवेत गांधी? कशाला हवेत गांधी? महात्मा गांधी हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. आइन्स्टाईननं म्हटलं होतं, 20व्या शतकात असा एक माणूस पृथ्वीतलावर होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वासही बसणार नाही. गांधी आणि गांधीवाद हा काही एका लेखात मावणारा विषय नव्हे.
पण तरीही मनसोखच्या वाचकांसाठी मी ते धाडस करायचं ठरवलं आहे. अलीकडे गांधीगिरी हा शब्द सर्रास वापरला जातो. तिथूनच सुरुवात करू. गांधीगिरी म्हणजे काय? तर समोरचा चुकत असेल, अन्याय करत असेल तर कोणतीही कटुता न धरता नम्रपणे त्याच्यातील सदसद विवेक बुद्धीला आवाहन करायचं आणि त्याची चूक त्याच्या नजरेत आणून द्यायची. ही गांधीगिरी पॉप्युलर होत असली तरी काही तरुण अनेकदा थेट प्रश्न करतात, गांधीजी खरंच ग्रेट होते का हो? गांधीजी सामान्य नक्कीच नव्हते. अगदी जनसामान्यातही त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढण्याचं बळ जागवलं हे नाकारणं म्हणजे गांधीजींशी कृतज्ञता आणि इतिहासाशी प्रतारणा होईल. रिचर्ड ॲटनबरोच्या गांधी चित्रपटात त्यातील दांडी सत्याग्रहाच्या दृश्याच्या वेळी एकाच वाक्यात गांधीजीचं खूप समर्पक वर्णन केलं आहे. ते वाक्य असं, कृश देहाच्या एका अर्धनग्न फकीरापुढे बलाढ्य ब्रिटिश साम्राज्य आगतिक झालं होतं. ही गांधीजींची ताकद होती. आपल्या जीवनमूल्यांशी प्रामाणिक राहणारा व त्यासाठी एकाकी राहण्याची तयारी असलेला तो माणूस होता. गांधीजींचे विचार केवळ या शतकासाठीच नव्हे तर अनेक सहस्त्रकांसाठी महत्त्वाचे आहेत. गांधीजींनी सांगितलेला जीवनमार्ग हाच माणसाला तारक आहे असं आजही आग्रहानं म्हटलं जातं. बहुजन सुखाय बहुजन हिताय ही संकल्पना केवळ गांधीवादातूनच शक्य आहे असंही मानलं जातं. आजच्या जगातील वाढत्या दहशतवादाच्या धोक्यामुळे गांधीजींची शांती, अहिंसा, विश्वप्रेम ही तत्त्व अधिकच महत्त्वाची वाटतात. पर्यावरण ऱ्हासामुळे गांधीजींच्या नैसर्गिक जीवनाच्या कल्पनेचंही अनेकांना महत्त्व वाटतं. आजच्या ग्लोबल व्हिलेजच्या जमान्यात गांधीजींची स्वयंपूर्ण खेडं ही कल्पना कितपत व्यवहार्य आहे हा वादाचा विषय आहे. तरीही त्यांना अभिप्रेत ग्रामस्वराज्य संकल्पनेतील सत्तेचं विकेंद्रीकरण, व्यवस्थापनात समाजाचा सहभाग, पंचायत राज, कुटीरोद्योग या सर्व कल्पना आजही निश्चित विचारार्ह आहेत. आता प्रश्न येतो, गांधी हा इतका वादग्रस्त विषय का असावा? आपल्याच देशात त्यांना महात्मा मानणारे आणि त्यांचा तिरस्कार, त्यांची हेटाई करणारे असे दोन्ही टोकाचे लोक का असावेत? यातही मौजीची बाब अशी आहे की खुद्द गांधीजींच्या विचारात ही प्रचंड विसंगती आहे. स्वतः गांधीजीही ती नाकारत नव्हते, हे आणखी विशेष. माझ्या 2 विधानांमध्ये विसंगती असेल तर त्यातलं मी नंतर जे म्हटलं असेल ते ग्राह्य मानावं. अशी सोय खुद्द गांधीजींनीच सांगून ठेवली होती. अशी परस्पर विसंगत विधानं गांधीजी का करत? याचं उत्तर असं की अंतप्रेरणेनुसार गांधीजी सत्याचे प्रयोग करीत असत आणि त्यानुसार वेळोवेळी प्रयोगाचे निष्कर्ष वेगवेगळे येत असत. त्यांनी स्वतःच म्हटलं होतं, गांधीवाद नावाचं काहीही नाही. माझ्या मागे असा पंथ चालू राहावा अशी माझी इच्छा नाही. गांधींनी विचारांपेक्षाही लोकांना आचरण्यासाठी सत्य, अहिंसा अशी नवीन व्रतच दिली असंही म्हणता येईल. आता प्रश्न असा आहे की गांधींच्या विचारात भरपूर विसंगती असतानाही ते इतके लोकप्रिय कसे झाले? त्यांना स्वतःच त्याविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले होते, मी एवढंच म्हणेन, मी स्वतः केल्याशिवाय कुठलीही गोष्ट लोकांनी करावी असं म्हटलं नाही. कोटी कोटी दरिद्री जनतेशी समरस होण्यासाठी केवळ पंचानेसून इंग्लंडला जाणारा असा कोणी नेता पूर्वी झाला नव्हता. अर्थात देशाचं स्वातंत्र्य हा गांधीजींच्या दृष्टीनं फक्त एक टप्पा होता, सत्याच्या शोधातला, समाजाच्या नैतिक उन्नतीमधला. पण स्वातंत्र्य चळवळीला गांधी सापडले, सोयीस्कर वाटले आणि साहजिकच त्यांच्याकडे स्वातंत्र्य मिळण्यापुरतं नेतृत्व दिलं गेलं. त्यांची अहिंसा स्वातंत्र्य लढ्यासाठी सोयीस्करच होती, नाहीतरी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र होतीच कुठे. नंतर गांधीजींनी स्वतःच हे कबूल केलं की अन्य कोणताच मार्ग नसल्यानं देशानं अहिंसेचा स्वीकार केला. पण प्रत्यक्षात ती शुराची अहिंसा नव्हती. तो फक्त पॅसिव्ह रेझिस्टन्स, निष्क्रिय प्रतिकार होता. माणसाचं हृदय परिवर्तन करण्याची ताकद ज्या अहिंसेत असते ती अहिंसा भारतात रुजलीच नाही. गांधीजींची तत्त्व आचरणात आणणं जमलं नाही तरीही त्यांची भुरळ लोकांना का पडत होती? त्यांच्या विचारातली विसंगती खटकत का नव्हती? याचं उत्तर असं आहे, कोणत्याही विचारसरणीचं जनमानसाला होणारं आवाहन
केवळ तिच्या तर्कशुद्धतेवर अवलंबून नसतं. समाजातील बहुसंख्य लोकांचे पूर्वसंस्कार आणि त्यांच्या आशा आकांक्षांचा बेमालूम मिलाप गांधीजींनी केला. म्हणूनच ते लोकप्रिय झाले, नेते झाले, महात्मा झाले. मुख्य म्हणजे गांधींचा विचार मुळात या मातीतलाच होता. शिवाय गांधींकडे माणसं जोडण्याची कला होती. बोलता बोलता ते कुणालाही आपलंसं करीत. आश्रमात राहणाऱ्यांची बापू म्हणून काळजी घेत. शिवाय त्यांच्या सच्चेपणाचं, साधेपणाचं गारूड लोकांवर होत असे. आचार्य कृपलानींनी म्हटलं होतं, गांधी उत्तम मेंढपाळ होते, मात्र सरळ रेषेत चालणाऱ्यांकडे त्यांचं लक्ष नसे. कळपातून बाहेर पडणाऱ्या मागे ते धावत जात. गांधींना असे पकडून ठेवलेले अनेक गांधीवादी नंतर रचनात्मक कार्याकडे वळले. पण सर्वसामान्यांच्या मनाला गांधीवादातलं काही थेट भिडलं नाही. भिडलं तरीही तिथे ते रुजलं नाही हेच खरं. हा गांधीवाद म्हणजे नेमकं काय? गांधीवाद म्हणण्यापेक्षा आपण गांधीजींचं मानवतावादी तत्त्वज्ञान नेमकं काय होतं हे अगदी थोडक्यात समजून घेऊया. ते तत्त्वज्ञान असं आहे, हे विश्व कसं चालतं तर विश्वाचे नैतिक शासन करणारे परमेश्वर नियम आहेत. त्या नियमांच्या मुळाशी असलेलं तत्त्व म्हणजे सत्य. सत्य म्हणजे परमेश्वर. मनुष्यात जे चैतन्य असतं त्याच्या विश्व चैतन्याशी संबंध असतो. म्हणूनच माणसाला ईश्वराची ओढ असते. मनुष्याच्या सद्भावनेवर व अंतशक्तीवर अटळ विश्वास, सर्व तऱ्हेच्या आशिवाशी व अन्यायाशी झगडण्याची प्रेरणा आणि साधन सुचितेचा आग्रह हे गांधीजींच्या मानवतावादी विचारांचे मुख्य पैलू म्हणता येतील. षट्ठम प्रति शाठ्यम नव्हे तर षट्ठम प्रति सत्यम म्हणजे गांधीवाद. इतक्या थोर विचारांचे गांधीजी चुकले कुठे? कसे चुकले आणि किती चुकले? गंमत अशी की सामान्य माणसांच्या चुकाही सामान्य असतात. महापुरुषांच्या चुका मात्र तेवढ्याच मोठ्या असतात. अर्थात मोठ्या चुका करणारे गांधीजी काही एकमेव नव्हते. गांधीजींनी आदर्श समाजाचं स्वप्न पाहिलं होतं. तसंच स्वप्न कार्ल मार्क्सनंही पाहिलं होतं. त्या स्वप्नाचीच भुरळ पडून दोघांना असंख्य अनुयायी मिळाले होते. पण मुळात आदर्श, सुखी, शांतीपूर्ण समाज ही कल्पनाच हास्यास्पद आहे. मनुष्य प्राणी संपूर्ण सुखी होऊच शकत नाही. कधी काळी तो असा सुखी झालाच तर त्यामुळेच तो दुःखी होईल. असो, आदर्शवादामुळेच विचारात जो अव्यवहार्य भाबडेपणा येतो त्याचे गांधीजी म्हणजे जितं जागतं उदाहरणच. भाबडा आदर्शवाद, अवास्तव आचारधर्म, स्वप्नाळू अर्थकारण, कशाचा म्हणून समाचार घ्यावा? भौतिक, नैतिक, धार्मिक, आध्यात्मिक या खरं तर वेगवेगळ्या संकल्पना आहेत. पण त्यांची मनसोक्त सरळमिसळ करून गांधीजींनी वेळोवेळी प्रचंड गोंधळ उडवून दिला. गांधी विचारात धर्माला सर्वोच्च स्थान आहे. पण बापूंचा धर्म हा नीतिधर्म होता. त्याला त्यांनी वैश्विक नैतिकतेचा आधार दिला. पण प्रत्यक्षात निसर्गात किंवा विश्वात नीतीही नाही, अनितीही नाही. निसर्ग तटस्थ असतो. गांधीजींनी मात्र भूकंपसुद्धा ईश्वरी प्रकोप ठरवला. बिहारमधल्या भूकंपानंतर तिथे जे हरिजनांवर अत्याचार झाले त्याचंच हे फळ आहे अशी विधानं केली. त्यांच्या लाडक्या मनुबेनला अपेंडिसायटिस शस्त्रक्रियेच्या वेळी पेनिसिलिन इंजेक्शन दिलं गेलं. ते गांधींना रुचलं नाही. प्रभूच्या नामस्मरणात आपण उणे पडलो म्हणूनच ही शस्त्रक्रिया करावी लागली असं त्यांना वाटलं. अर्थात पुढे पुढे मात्र निसर्गोपचारालाही ते सांशक झाले. हे खरं आहे की गांधीजींनी धर्मातल्या काही अनिष्ट प्रथांना विरोध करून सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. पण धर्मपरंपरांची किंवा अंधश्रद्धांची चिकित्सा त्यांनी टाळलीच. धर्माची जुनीच परिभाषा वापरली. त्यातून उलट परंपरागत धर्मश्रद्धाच दृढ झाल्या. गर्व से कहो हम हिंदू है असं गांधींनी कधी म्हटलं नव्हतं. पण मी कट्टर हिंदू आहे म्हणूनच मी सहिष्णू आहे असं ते डोळे मिचकावून म्हणत असत. काही इतिहासकारांच्या मते स्वतःची सनातनी हिंदू ही प्रतिमा गांधींनी सोडली असती तर त्यांना हिंदू मुस्लिम भाई भाई ही घोषणा द्यावी लागली नसती. मग कदाचित मुसलमानांनाही ते अधिक जवळचे वाटले असते. कुणी सांगावं, मग ते फाळणीही कदाचित टाळू शकले असते. त्या काळात एक गट
हे आम्ही हिंदू बंधू बंधू असं म्हणत होता. गांधीजी हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणत होते. खरी गरज होती ती आम्ही सारे भारतीय या भूमिकेची. असो, गांधीजींनी नेमकं काय केलं तर जुन्या अध्यात्माला आधुनिक इहवाद नैतिक मूल्यांची जोड दिली. पण गांधींनी आधुनिकता वैज्ञानिक दृष्टी स्वीकारलीच नाही, उलट नाकारलीच. सत्याच्या आकलनासाठी शास्त्रीय दृष्टी नव्हे तर शुद्ध बुद्धी हवी असं ते म्हणत. ही शुद्ध बुद्धी आणायची कुठून तर श्रद्धेतून. श्रद्धेवर आधारित अशा व्यक्तिगत सत्यदर्शनावरचा त्यांचा भर हा पूर्णतः अतार्किक आणि अवैज्ञानिक होता. शिवाय त्यांची ती जगप्रसिद्ध अंतप्रेरणा ही वैज्ञानिक सत्यापेक्षा अधिक खरी कशी असू शकते. नैतिक विकासावरचा अवास्तव भर हा गांधीवादाला अव्यवहार्य ठरवून गेला. व्यक्तीचा नैतिक विकास तिच्या व समाजाच्या कल्याणाला पूरक ठरतो हे खरं, पण तो जीवनाचा फक्त एक पैलू असतो. मानवाला फक्त आत्मा नसतो, त्याला शरीर मन बुद्धी असते. त्यातही कितीतरी सुप्त शक्ती असतात ज्यांचा शास्त्र कला तंत्रविद्या क्रीडा या माध्यमातून आविष्कार होत असतो. त्यातूनही व्यक्तीचा व समाजाचा विकास होत असतो. या विकासासाठी भौतिक साधन सामग्री आवश्यक असते, पण बापूजींनी अंतःशुद्धी सेवा त्याग हीच मूल्य श्रेष्ठ मानल्यानं लौकिक सुखाचा जीवन समृद्धीचा विचारच केला नाही. माणसाच्या सुखप्राप्तीच्या प्रेरणेला तर कायम विरोधच केला. गांधींचा भर आत्यंतिक वैराग्यावर होता. माणसानं अन्न ग्रहण करावं पण स्वादाचा आनंद उपभोगू नये. अपत्यांसाठी संभोग करावा पण रतिसुखात रंगून जाऊ नये. अशा त्यांच्या अवास्तव नीतिकल्पना होत्या. वास्तविक माणसाच्या सहज प्रेरणा मुळात नैतिक अनैतिक नसतातच. परिस्थितीप्रमाणे त्यांना चांगलं वाईट वळण लागतं. या प्रेरणांच्या परिपूर्तीनं त्याला सुखस्वास्थ्य लाभतं. त्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्गही खुला होतो. पण निवृत्तीवादाच्या आहारी गेल्याने गांधींच्या विचारात सहज प्रवृत्तींना वाव तर नाहीच, उलट त्यांचं दमनच केलं गेलं. ध्येय सिद्धीसाठी स्वतःला वाहून घेणं, उच्चतर प्रेरणांच्या प्रभावामुळे विषयी सुखाची ओढ आपोआप कमी होणं वेगळं आणि दमन वेगळं. दमनातून विकृती जन्म घेते. आत्यंतिक निवृत्तीपायी स्वतःची फसवणूकही केली जाते. शिवाय असं दमन स्वास्थ्यालाही हानिकारक असतं. मानवाच्या सहज प्रेरणा वस्तुतःच अनिष्ट आणि अनर्थकारक मानणं ही गांधीजींनी मानवाची केलेली अवहेलनाच मानावी लागेल. आत्यंतिक सुखलोलुपतेप्रमाणे कडक वैराग्यामधूनही माणसाच्या व्यक्तिमत्वाची गळचेपी होते, हे भान गांधींनी राखलं नाही. त्यामुळे त्यांच्या आश्रमात अनेकांची फरफट होत राहिली. सच्चरित्र एकनिष्ठ मंडळीही काय करू बापू, अजूनही मोह आवरत नाही असं म्हणत स्वतःच्या धर्मपत्नीशी समागम करण्यातही पाप मानून स्वतःला अपराधी समजत राहिली. गांधीजींना नराचा नारायण करायचा होता, त्यासाठी ते स्वतःला ढवळून काढत होते. तेवढं सामर्थ्य त्यांच्यात होतं, पण त्यांच्या आश्रमात राहणाऱ्या बहुतेकांच्या मध्ये ते नव्हतंच. त्यांच्या मुलानं हरिलालनंही त्यांना चक्क पत्र पाठवून कळवलं, मारून मुटकून वैराग्य कुणावर लादता येत नाही. विसंगी वृत्ती अंगभूत असते. अळणी खाऊन मनातले विकार जात नाहीत. यातली एक आणखी गोम अशी की संयम निग्रहासाठी गांधीजींना स्वतःशीच कितीतरी झगडावं लागलं होतं. पण तेच इतरांच्या बाबतीत सहज घडावं अशी अवास्तव अपेक्षा ते करीत. मग त्या अवास्तव कल्पनेपोटी प्रार्थना करीत. क्वचित इतरांच्या पतनाची स्वतःही शिक्षा करून घेत, त्याची जाहीर वाच्यताही करीत. खरं तर पौगंडावस्थेत तरुण वयात झोपेत स्वप्नावस्था होणं हे पुरुषाचं पतन कसं. पण गांधीजींना वाटे त्या तरुणाच्या मनात अद्यापि अपवित्र विचार शिल्लक आहेत. एवढंच नव्हे तर माझ्या आश्रमात राहूनही त्याच्या बाबतीत हे घडतं, तेव्हा माझ्याही मनात अजून काही अपवित्र शिल्लक आहे. मग प्रायश्चित्त म्हणून उपवास तापास या सर्व प्रकारात समोरच्यावर अन्याय व्हायचा तो होतच असे. अर्थात अशा अन्यायाची उपरती झाल्यानंतर गांधीजी अनेकांना आश्रम सोडून जाण्यासाठी, लग्न करून संसार थाटण्यासाठीही सुचवत. स्वतःच्या प्रकृती धर्माशी कधी दुसमुसळेपणा करू नये, स्वतःशी हिंसक होऊ नये. तुमच्या पिंडाचा अविभाज्य भाग तुम्ही सक्तीनं कापून काढलात तर तो कधी ना कधी तुमचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही असंही बजावत.
पण तोपर्यंत बहुतेक वेळा उशीर झालेला असे. या सत्याच्या प्रयोगात अनेकांची व्हायची ती फरफट झालेली असे. गांधीजींनी केलेली आणखी एक गफलत म्हणजे त्यांनी हक्कांपेक्षा कर्तव्यावर दिलेला भर. गांधीजींनी कर्तव्यावर, सेवाभावावर दिलेला भर हा त्यावेळच्या स्वातंत्र्य लढ्याला पोषक ठरला. पण दूरगामीदृष्ट्या समाजाची प्रगती होण्यासाठी व्यक्तीचे हक्क आणि कर्तव्य यांचा नेहमी समतोल साधावा लागतो. इकडे गांधीजींनी दुर्लक्षच केलं. व्यक्तीचं कल्याण हे समाजाच्या कल्याणातच अंतर्भूत असतं, हा रस्किनचा विचार गांधींचा फारच लाडका होता. वकिलाचं काम व न्हाव्याचं काम यांचं मूल्य सारखंच असतं, कारण दोघांनाही आपल्या कामातून निर्वाह वेतन मिळण्याचा सारखाच अधिकार आहे, असं रस्किन म्हणत असे. सारखाच अधिकार असणं वेगळं आणि सारखंच वेतन असणं वेगळं. पण गांधीसुद्धा डॉक्टर, वकील, सुतार, भंगी यांचे मजुरीचे दर सारखेच असावेत असं मानीत. या स्वप्नाळू कल्पनेत डॉक्टर होण्यासाठी लागणाऱ्या बुद्धिमत्तेचा आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासाचा विचारच नव्हता. रस्त्यावर झाडू मारणं आणि मेंदूची शस्त्रक्रिया करणं, या दोन्हींसाठी दर ताशी असा सारखाच दर ठेवणं, या इतकी हास्यास्पद कल्पना दुसरी सापडणंच कठीण आहे. त्या जोडीला डॉक्टरांनी औषधांची सवय लावून लोकांना संयमापासून परावृत्त केलं, वकिलांनी तंट्यांना उत्तेजन दिलं, ही गांधीजींची खास निरीक्षणं आहेतच. समानतेच्या स्वप्नाळू कल्पनांना बळ देण्यासाठी शारीरिक क्षमतांच्या श्रेष्ठत्वाचेही त्यांनी गोडवे गायले. शारीरिक श्रम करण्यात कमीपणा मानू नये हे ठीक आहे, पण त्यांना बौद्धिक श्रमापेक्षा श्रेष्ठ मानायचं कारण काय आहे? भले बापू मानोत न मानोत, पण मानवजातीनं आजवर जी काही प्रगती केली ती शरीर श्रमाच्या आधारे की बुद्धीच्या जोरावर? शारीरिक श्रमातून मुक्त झाल्यामुळेच तर साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, विचार यांचा आविष्कार माणसाला शक्य झाला. शरीर धर्माच्या वेडगळ श्रेष्ठत्वापायीच मग बापूंनी यंत्राचाही तिरस्कार केला. यंत्रामुळे बेकारी येते, यंत्रामुळे मानव यांत्रिक होतो, यंत्राचा गुलाम होतो, निसर्गापासून दूर जातो, इत्यादी इत्यादी कारणामुळे त्यांनी यंत्रसंस्कृतीला विरोध केला. पण यंत्र म्हणजे काय असतं? आपल्या शारीरिक क्षमतांचा तो विस्तार असतो. त्याला मर्यादा घालण्याचं कारण काय आहे? यंत्रामुळे शोषण होतं हा समजही निखालच चुकीचा होता. शोषण यंत्र करीत नाहीत, माणसं करीत असतात. विरोध शोषणाला करायला हवं, यंत्रांना नव्हे. आजच्या जगात यंत्र संस्कृती अटळ आहे, ते त्यांना कसं उमजले नाही? अजस्र यंत्रांचा तर त्यांना प्रचंड तिटकारा होता. पण आजच्या संगणक युगात बापू असते तर त्यांनी कदाचित यंत्रतंत्राबद्दलचे आपले विचार बदलले असते. काही अभ्यासकांच्या मते गांधीजींचा यंत्रणा मुदलातच विरोध नव्हता. त्यांना दारिद्र्याचं कौतुकही नव्हतं. नसेल तर उत्तमच आहे. काहीही करून गांधी कसे चूक होते हे दाखवणे या लेखाचं प्रयोजन निश्चितच नाही. यंत्र संस्कृतीशिवाय समृद्धी अशक्य आहे. पण गांधीजींना समृद्धीचं कौतुक नव्हतंच. त्यांनी तर परमेश्वराच्या जागी थेट दरिद्री नारायणाची स्थापना केली होती. दरिद्री माणसाचा द्वेष करू नये, त्याला कणवही दाखवायला हवी. पण दरिद्रतेचं गुणगान कशासाठी? दारिद्र्य हा काही धार्मिक गुण नव्हे, तो अभाव आहे जो दूर करायला हवा. पण दारिद्र्याचं उदात्तीकरण ही आपल्याकडची फार जुनी परंपरा आहे. गांधीजींची मौज अशी की एका बाजूला त्यांना दारिद्र्याचं कौतुक होतं तर दुसरीकडे नैतिकतेचं आणि धार्मिकतेचं आकर्षण होतं. पण दरिद्री माणूस हा धार्मिक होणार कसा? तो देवाधर्माचा कसा विचार करेल? त्याला भाकरी हवी. नैतिक, धार्मिक, आध्यात्मिक समृद्धी ही भौतिक समृद्धी टाळून येत नसते. लोकांनी साधं राहावं म्हणजे एक प्रकारे दारिद्र्यात राहावं असंच जणू गांधीजींना अभिप्रेत होतं. म्हणून तर गरजा कमी करा अशी वैराग्याला पूरक मात्र प्रगतीला मार्ग ठरणारे आवाहनं ते करीत. ती स्वीकारणं शक्य होत नसेच. गरजा भागवण्यासाठी स्पर्धा, संघर्ष होतो हे खरं असलं तरी त्यावर मुदलात गरजाच कमी करणं हा उपाय नव्हे. हे म्हणजे दाढदुखी नको म्हणून एक एक दात ठोकून पाडण्यासारखंच नाही का? तसे सगळेच प्राणी जगतात, पण त्यांच्या गरजा या फक्त तगण्याच्या गरजा असतात. माणसाला मात्र अर्थपूर्ण व रसपूर्ण जीवनासाठी काही वेगळ्या जगण्याच्या गरजा असतात. तगण्याच्या गरजा तेवढ्या आवश्यक, जगण्याच्या मात्र अनावश्यक म्हणणं हे मुदलातच मनुष्यत्व नाकारणारच आहे. माणूस असंतुष्ट असतो
त्याला सतत अधिक हवं असतं. या मानवी सहज प्रवृत्तीचा खरं तर अध्यात्मातही निषेध नाही. गांधींची नैतिकता ही ना धड धार्मिकता होती ना आध्यात्मिकता. त्या नैतिकतेच्या आग्रहातूनच गांधींनी भौतिक समृद्धी, यंत्रसमृद्धी, आधुनिकता, वैज्ञानिकता अशा सर्व अपरिहार्य व जीवनावश्यक घटकांशी वैर पत्करलं आणि त्यामुळेच अपरिहार्य असं अपयशही. आयुष्याच्या अखेरीस देशाला जे काही अर्धमूर्ध स्वातंत्र्य मिळालं होतं त्यानंतर आपल्या विचारांचं अपयश गांधी मान्यही करीत होते. गांधींनी त्यांच्या विचारात नैतिक बाजू कुठेही लंगडी ठेवली नव्हती, पण प्रत्यक्षात तिचा समाज जीवनावर काहीच परिणाम झाला नाही. हे दारुण वास्तव आहे. गांधींनी आचारधर्म दिला खरा, पण सत्य, अहिंसा या मूल्यांचा प्रथम आंतरिक स्वीकार व्हावा लागतो. फक्त चरख्यावर सूत कातून किंवा शेळीचं दूध पिऊन माणसं नैतिक होत नसतात, की त्यांच्या गरजा आणि वासना काबूत येत नसतात. केवळ खादी वापरून माणसं अंतर्बाह्य साधी होत नसतात. उलट मग खादीचीही फॅशन होऊन बसते. गांधीवाद हीही एक वैचारिक फॅशन होऊन बसली आहे. गांधींनी दिलेलं उपोषणाचं हत्यार वापरून आजही काही मंडळी आम्ही म्हणू तेच खरं हा पवित्रा घेत समाजाला, शासनाला आणि प्रगतीलाही वेठीस धरत असतात. दडपण, दबाव ही सुद्धा एक सूक्ष्म हिंसाच असते. हे भले भले अहिंसावादीही सोयीस्कररित्या विसरतात. आता थोडं गांधीजींच्या ग्रामीण विकासाच्या कल्पनांबद्दल. देशातील 70% जनता जर खेड्यात राहत असेल, शेतीवर अवलंबून असेल, तर ग्रामीण अर्थकारणाचा व शेतीचा विचार हा अपरिहार्य ठरतो. गांधीजींनीही तो केला, पण त्यात तर भाबडेपणाचा कळस गाठला. स्वयंपूर्ण खेडं ही अशीच स्वप्नाळू अव्यवहार्य संकल्पना. जगातील संशोधन तंत्रज्ञानापासून पूर्णतः वंचित राहणं हे स्वयंपूर्णतेचं लक्षण मानलं तर फक्त आदिवासी स्वयंपूर्ण जगू शकतात. खेडं स्वयंपूर्ण कसं होऊ शकतं? व्यापाराशिवाय, देवाणघेवाणीशिवाय आर्थिक विकास कसा होऊ शकतो? शेतीविषयीच्या गांधीजीच्या कल्पनाही अशाच स्वप्नाळू होत्या. भारतीयांची ती नैसर्गिक जीवनशैली असं गांधीजी मानत. मुळात शेती ही नैसर्गिक जीवनशैली असं गांधीजी मानत. मुळात शेती ही नैसर्गिक नव्हेच, तीही मानवनिर्मितच आहे. नागरीकरण, औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड, पर्यावरण विनाश होतो असं म्हटलं जातं, पण मुळात पर्यावरणावर पहिला आघात होतो तो शेतीमुळेच. जंगलं तोडल्याशिवाय का शेती करता येते? शेती ही काही जीवनशैली नव्हे, तो एक व्यवसाय आहे, असायला हवा. जी नैसर्गिक मानली जातात ती वानं ही खरी नैसर्गिक नसतातच. भारतीयांची ती नैसर्गिक जीवनप्रणाली आहे हेही खरं नव्हे. सुनियोजित नागरिकीकरण हे भारतात अगदी मोहेंजोदडोपासून सुरू झालेलं होतं. काही झालं तरी शेवटी शेतीच्या विकासाला मर्यादा असतात. उद्योग, व्यापार, नागरीकरण हे सारं अपरिहार्य असतं. शेतीपेक्षा उद्योग, उद्योगांपेक्षा सेवा क्षेत्र विस्तारत जाणं हाच विकासाचा इतिहास आहे. तो नाकारून प्रगतीची चाकं उलट्या दिशेला फिरवणं हा गांधीवाद असेल तर तो नाकारावाच लागेल. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आरूढ झालेल्या कृष्णवर्णीय बराक ओबामांना गांधी विचारांचं आकर्षण वाटतं ही एक विशेष बाब आहे. पण अमेरिकन जीवनशैली आणि गांधी विचार यांची नेमकी कशी सांगड घालता येऊ शकेल? आजच्या जागतिक पर्यावरणात गांधीजी ज्यांचं प्रतीक म्हणून मानले जातात त्या सत्य, अहिंसा, समानता, न्याय, शांती, विश्वधर्म, मानवतावाद या संकल्पना स्वीकारणं जितकं आवश्यक आहे तितकंच भाबडा आदर्शवाद, सहज प्रेरणांचं दमन, गरजा कमी करणं, भौतिक समृद्धीची उपेक्षा, दारिद्र्य गौरव यांचं संस्कृतीला, आधुनिकतेला व वैज्ञानिक दृष्टिकोनाला विरोध, स्वप्नाळू अर्थकारण या गांधी विचारातून उद्भवणाऱ्या संकल्पनांचा पुनर्विचार करणंही गरजेचं आहे. होय, हे तर खरंच आहे की प्रत्येक गरिबाच्या किमान गरजा भागल्या पाहिजेत, विषमता दूर झाली पाहिजे. मात्र त्यासाठी आजच्या काळात ही गांधीजींचं स्वप्नाळू अर्थकारण व्यवहार्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्हीतील अरिष्टांना पर्याय म्हणून गांधीजींनी विश्वस्त संकल्पना मांडली. तीही भाबड्या आदर्शवादामुळेच मूळ धरू शकली नाही. या दोन्हीला खरा पर्याय आहे तो स्वार्थाच्या मूलभूत प्रेरणेला न नाकारणाऱ्या, क्षमतेला प्रोत्साहन देणाऱ्या,
सृजनशीलतेला वाव देणाऱ्या उद्योजकतेचा. जे व्यवहार्य नाही ते आदर्श नव्हेच असं स्वतः गांधीजी म्हणत असत. आणि म्हणूनच मला वाटतं या संगणक युगात गांधीजी पुन्हा अवतरले तर आपल्या बऱ्याच चुका आणि गफलती ते खुल्या मनानं स्वीकारतीलही. तेवढं धैर्य प्रांजळपणा त्यांच्याकडे होताच. पण ते पुन्हा अवतरतील अशी भाबडी श्रद्धा बाळगण्यात अर्थ नाही. म्हणूनच गांधीवादातलं स्वीकारार्ह काय आहे आणि त्याज्य काय आहे हे ठरवण्याचं धैर्य आपल्यालाच दाखवावं लागेल. गांधींना थेट ईश्वर मानणारे सेवावृत्ती असं धैर्य दाखवू शकणार नाहीत की गांधी टोपी घालणारे व गांधीवादाचा सोयीस्कर वापर करणारे राजकारणी ते दाखवणार नाहीत. ते तुम्हा आम्हालाच दाखवावं लागणार आहे. माझ्या कुवतीनुसार जे शक्य होतं ते धैर्य धाडस मी दाखवलं आहे. आता गांधी नेमके कशाला हवेत हा निर्णय तुम्हीच करायचा आहे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.